नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण निर्देशक भूमिती यातील सराव संच 7.2 आपण बघणार आहोत। आता या व्हिडिओमध्ये बघा आपल्याला आलेख प्लॉट करायचे आहेत, त्यानंतर दिलेल्या समीकरणावरून सुद्धा आपल्याला आलेख तयार करायचे, ते समीकरण अगोदर सोडवायचे आहेत, त्याच्यानंतर आपल्याला x y च्या किमती काढायच्या आहेत। म्हणजे प्रश्न 9व्यातला मी तुम्हाला सांगते आणि मग त्याच्यावरून आपल्याला ते आलेख काढायचा आहे, ठीक आहे। मग त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून हा सराव संच 7.2 जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। x y च्या किमती कशा काढायच्या आहेत, नक्की ग्राफ जो आहे तो आपल्याला कसा काढायचा आहे ते डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप अजिबात करू नका, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे डिटेलिंग कसं केलेलं आहे, कसं सोडवलेलं आहे ते सगळं तुम्हाला व्यवस्थित कळेल, ओके। आणि ज्यांनी आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या, ओके। तर चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा त्यांनी प्रश्न काय दिला आहे आपल्याला, आलेख कागदावर A30 B33 आणि C03 हे बिंदू स्थापन करा, AB व BC जोडा आणि कोणती आकृती मिळते ते लिहा। म्हणजे थोडक्यात आपल्याला आलेख पेजवरती काय करायचं आहे, हे बिंदू 3 बिंदू आहेत A B C, हे तिन्ही बिंदू स्थापन करायचे आहेत आणि आपल्याला AB आणि BC हे तिन्ही बिंदू जोडायचे आहेत आणि त्याची आपल्याला कोणती आकृती मिळते ते आपल्याला थोडक्यात आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे, ठीक आहे। तर आपण काय करूया, आता ग्राफ पेपरवरती ग्राफ काढायला आपण करूया, ठीक आहे। म्हणजेच आपल्याला ते जे बिंदू आहे ते आपण स्थापन करायला सुरुवात करूया। तर बघा तुम्हाला दिसत असेल ग्राफ पेपरवरती अशी जी मी उभी लाईन काढलेली आहे त्याला आपण y अक्ष म्हणतो, जी आडवी लाईन आहे त्याला आपण x अक्ष म्हणतो आहे ना, y अक्ष आणि हा x अक्ष झाला। आता आपल्याला x अक्ष म्हणा किंवा y अक्ष म्हणा याच्यावरती नंबर प्लॉट किती करायचे आहेत, आपल्याला याचं कसं कळणार। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, बघा त्यांनी जे 3 पॉईंट दिलेले आहेत आपल्याला A B C, तर याच्यामध्ये बघा 3 पेक्षा जास्त जो तुम्हाला अंक या ठिकाणी दिसत नाही, म्हणजे जास्तीत जास्त जो मोठा नंबर आहे तो 3 आहे। मग त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे, आपला आलेख या ठिकाणी हा छोटाच येईल, बरोबर। त्याच्यामुळे जास्त नंबर घेण्याची आवश्यकता नाही आहे, ठीक आहे। म्हणजेच काय होईल, जास्त नंबर काढणे हे सुद्धा वाया जाईल, त्यापेक्षा आपण छोटेसेच नंबर घ्यायचे, जेवढे दिलेत त्याच्यापेक्षा फक्त एखादा एक्स्ट्रा किंवा दुसरा नंबर घेतला तरी सुद्धा इनफ आहे, म्हणजे छोटाच पण सुटसुटीत व्यवस्थित आपला आलेख दिसतो। तर या ठिकाणी नेहमीप्रमाणे उजव्या साईडला काय असतात, तर पॉझिटिव्ह नंबर्स असतात। मग या ठिकाणी काय येईल, 1 येईल, त्यानंतर 2 3 4 आणि 5 एवढे नंबर पुरेसे आहेत, कारण का 3 पर्यंतच आपला काय असणार आहे ग्राफ येईल। त्यानंतर डाव्या बाजूला काय असतं तर ते निगेटिव्ह नंबर असतात, -1 -2 -3 -4 आणि -5, ठीक आहे, एवढं पुरेसं आहे। त्यानंतर बघा x अक्षाच्या x अक्षाच्या वरच्या बाजूला काय असतात रे, तर ते धन नंबर्स असतात आहे ना। मग या ठिकाणी काय येईल बघा 1 2 3 आणि 4, ठीक आहे, एवढं पुरेसं आहे। त्यानंतर खालच्या साईडला x अक्षाच्या खालच्या साईडला कोणते नंबर असतात, तर ते निगेटिव्ह नंबर्स असतात, -1 -2 -3 आणि -4, बरोबर। आता या ठिकाणी आपल्याला आलेख जो आपण काढलेला आहे त्यानंतर शेवटी या ठिकाणी असे ॲरो द्यायला तुम्ही विसरायचं नाही, ठीक आहे। अशा पद्धतीने आपण बघा ॲरो दिलेले आहेत, ओके। आता ॲरो दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला या ठिकाणी कोपऱ्यामध्ये एक प्रमाण लिहायचं असतं, ठीक आहे। प्रमाण हे लिहायचं असतं, प्रमाणला बहुतेक 1 मार्क तरी असेल, अंदाजे तर 1 मार्क हा असतो। तर प्रमाण कसं करायचं आहे बघा, आता x अक्ष आणि y अक्षमध्ये प्रमाण कसं असणार आहे बघा, 1 सेंटीमीटर। 1 सेंटीमीटर म्हणजे बघा या जे 2 ठळक लाईन दिसत तुम्हाला त्या दोन्ही मध्ये अंतर किती आहे प्रत्येकी, तर 1-1 सेंटीमीटरचं अंतर आहे। 1-1 सेंटीमीटरचं कसं बघा, 0 ते 1 अंतर किती 1 सेंटीमीटरचं आहे, 1 ते 2 1 सेंटीमीटर, म्हणजे असं प्रत्येक ह्याच्यामध्ये 1-1च अंतर आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी आपण म्हणू शकतो प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर किती आहे बघा, तर 1 एकक आहे, 1 एकक आहे दोन्ही अक्षांवरती आहे ना, दोन्ही अक्षावरती म्हणजे x अक्ष आणि y अक्ष दोन्ही अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर किती आहे, तर ते 1 एकक आहे। हे प्रमाण लिहिणं आवश्यक आहे। आता मी पेनचा वापर करते तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसावा म्हणून, आता तुम्ही एनिवे काय करायचं आहे, पेन्सिलनेच प्रमाण वगैरे ग्राफ जो आहे तो पेन्सिलनेच तुम्हाला काढायचा आहे, ओके। आता x अक्ष आणि y अक्ष काढला, x अक्ष झाला, या ठिकाणी x अक्ष असं लिहायचं आहे, ओके। वरच्या साईडला सुद्धा तुम्ही y अक्ष असं लिहायचं आहे, कंपल्सरी लिहायचं आहे,
ठीक आहे, एक्स अक्ष वाय अक्ष झाला आणि नंबरसुद्धा आपण लिहिलेले आहे. ठीक आहे, संख्या रेषा दोन्ही साईडला पण काढलेली आहे. आता यानंतर आता बघा आपल्याला काय करायचं आहे, प्लॉट करायचं. पहिला जो त्यांनी दिलेला आहे ए बिंदू तो आहे 3 आणि 0. 3 आणि 0 म्हणजे एक्स 3 आहे आणि वाय 0 आहे, बरोबर. मग त्याच्यामुळे बघा आता ए जो बिंदू आहे तो बघा एक्सच्या ठिकाणी एक्स 3 म्हणजे एक्स अक्षावरती आपल्याला 3 बघायचं आहे आणि 0 आहे तो वाय अक्षावरती, म्हणजेच या ठिकाणी येईल. है ना, वाय अक्षावरचे 0 आणि एक्स अक्षावरचे 3 म्हणजे या ठिकाणी तो बिंदू येईल. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, डॉट देऊन एक असं छोटासा सर्कल करायचा आहे. आणि हा जो बिंदू आहे तो आपण कोणता बिंदू प्लॉट केलेला आहे, तो आहे 3 आणि 0. 3 आणि 0 म्हणजे या ठिकाणी काय असतं बघा, मी तुम्हाला इथं लिहिते, तुम्ही लिहून नका. एक्स आणि वाय, एक्सचा हा 3 असतो आणि वायचा हा 0 असतो. ठीक आहे, एक्स आणि वाय म्हणजे एक्स अक्षावरती आपल्याला 3 बघायचं आहे आणि वाय अक्षावरती आपल्याला 0 बघायचं आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे बघा, तो आहे बी बिंदू. बी बिंदू जो आहे तो 3 आणि 3 आहे, म्हणजे एक्स बिंदू एक्स आणि वाय 3 आणि 3 दोन्हीही 3 3 आहेत. म्हणजे तर इथं हा जो 3 आहे तो एक्स अक्षावरचा आणि वाय अक्षावरचा बघा हा 3 आहे. दोन्हीही धन नंबर आहेत. धन नंबर आहे म्हटल्यावरती तो पहिल्या चरणामध्ये येईल. पहिले चरण, दुसरे चरण, तिसरे चरण, चौथे चरण हे सुद्धा आपल्या पाठ्यमागच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे एक्स अक्षावरचा हा तिसरा बिंदू आणि वाय अक्षावरचा हा तिसरा बिंदू समोर आपल्याला ठेवायचा आहे. हा तिसरा बिंदू वाय अक्षाच्या तिसऱ्या बिंदूपर्यंत गेला पाहिजे. अशा पद्धतीने तो या ठिकाणी येईल आणि त्याला असं छोटंसं सर्कल करायचं. तर हा बिंदू कोणता प्लॉट केला आपण, बी बिंदू कोणता आहे, 3 आणि 3. ओके, आता तिसरा बिंदू करायचा आहे प्लॉट, तो आहे 0 आणि 3. 0 आणि 3 म्हणजे बघा, 0 म्हणजे एक्स अक्षावरती 0 आणि वाय अक्षावरती 3. आता एक्स अक्षावरती 0 म्हणजे हा 0. तर हा जो कॉमन 0 असतो तो दोन्हींसाठी सुद्धा असतो, एक्ससाठी सुद्धा असतो आणि वायसाठी सुद्धा असतो, बरोबर. 0 म्हणजे एक्स अक्षावरती हा 0 आणि वायवरती वायवरती हा तिसरा येणार आहे, म्हणजे तो या ठिकाणी बिंदू होईल. है ना, सो इथं सी लिहा आणि या ठिकाणी छोटंसं सर्कल करा. कोणता बिंदू आहे बघा हा, तर 0 आणि 3. बिंदू प्लॉट केले कसे कळाले तुम्हाला, बिंदू कसे आपण प्लॉट केले कळाले ना तुम्हाला. पहिला बिंदू आहे बघा ए 3 आणि 0 आहे. 3 0 म्हणजे एक्स अक्षावरती आपण 3 बघायचं आहे, कारण का हा धन नंबर आहे त्याच्यामुळे आपण या ठिकाणी बनणार. जर तो ऋण 3 असता तर आपण या ठिकाणी तो प्लॉट केला असता. ओके, तो 0 आहे, वायच्या ठिकाणी बघा 0 आहे, त्याच्यामुळे वाय अक्षावरती आपल्याला 0 बघायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बी आपण नंबर प्लॉट केलेला आहे. बी आहे तो 3 आणि 3 आहे म्हटल्यावरती एक्सच्या ठिकाणी एक्स अक्षावरती 3 बघायचं आहे आणि वाय अक्षावरती आपल्याला 3 बघायचं, तो आहे या ठिकाणी. ठीक आहे, त्याच्यामुळे वाय अक्षाच्या 3 बिंदू समोर हा तो आणि एक्स अक्षावरचा तिसरा बिंदू हा ते बरोबर समोर आले पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला हा बिंदू प्लॉट करायचा आहे. सेम आपण सीच्या बाबतीतसुद्धा तसंच केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर हे तिन्ही जे बिंदू आहेत ना ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे बघा अशा पद्धतीने आपण ते जोडून घेतलेले आहेत. ही एक रेष आणि त्यानंतर ना हे एक आपण आता जोडून घेतलेलं. ठीक आहे, तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे बघा, की ए बी आणि ए सी. आता हा ए बी आपण जोडलेला आहे आणि त्यानंतर कोणता काय जोडला आहे, हा बी सी सुद्धा आपण जोडलेला आहे ना. ए बी आणि बी सी जोडा आणि आपल्याला कोणती आकृती मिळते ते आपल्याला सांगायचे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ही जी आकृती दिसते टोटल आहे ना, तो टोटल कोणती आकृती झाली आहे बघा, तर ती चौरस झालेली आहे. ठीक आहे, कोणती आकृती झालेली आहे बघा, ती चौरस झालेली आहे. है ना, दिसते बघा आपल्याला व्यवस्थित ती चौरस झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही उत्तरामध्ये लिहू शकता. उत्तरामध्ये काय लिहू शकता बघा, या ठिकाणी ग्राफ तर आपल्याला तयार झालेला आहे. ए बी व बी सी जोडून चौरसाची आकृती तयार झाली आहे. चौरसाची आकृती मिळते. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ते 3 बिंदू ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचे होते आणि ए बी आणि बी सी मिळून आपल्याला चौरसाची आकृती मिळते. ओके, अशा पद्धतीने बघा ती आकृती किंवा ती ग्राफ म्हणू शकतो आपण. आलेख जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला मिळतो. ओके, 3 नंबर ए बी सी हे तिन्ही बिंदू आपल्याला प्लॉट करून ते ए बी आणि बी सी जोडायचं आहे आणि मग तो कोणती आपल्याला आकृती मिळते ते आपल्याला फक्त या ठिकाणी दाखवायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने बघा हा पहिला प्रश्न या ठिकाणी आपला कंप्लीट झालेला आहे. आता दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूया. आता बघा दुसरा प्रश्न त्यांनी काय दिला आहे,
तर बघा वाय अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या डावीकडील 7 एकक अंतरावरील रेषेचे समीकरण लिहा। आता या ठिकाणी बघा जर वाय अक्षाला समांतर, ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी रेषेचं समीकरण लिहायचं आहे ना। ते दिलं आहे कोणता बघा तर वाय अक्ष दिला आहे, वाय अक्ष आहे जर असेल तर समीकरण तुमचं एक्स बरोबर येणार आहे, ठीक आहे। जर तुमचं एक्स अक्ष जर असेल तर समीकरण तुमचं वाय बरोबर येणार आहे, हे फक्त अपोजिट आहे एवढं फक्त लक्षात ठेवायचं। जर वाय अक्ष असेल तर तुमचं समीकरण एक्स बरोबर येईल आणि जर एक्स अक्ष असेल तर तुमचं समीकरण हे वाय बरोबर येईल एवढं लक्षात ठेवायचं। तर आता नेक्स्ट त्यांनी काय सांगितलं आहे, एक्स अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या डावीकडील 7 एकक अंतरावरील रेषेचे समीकरण लिहा। आता या ठिकाणी उत्तरामध्ये बघा त्यांनी आपल्याला म्हणजे काय लिहायचं आहे तर वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण जे आहे ते एक्स बरोबर ए या स्वरूपाचे असते, बरोबर। जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं जर वाय अक्ष असेल तर समीकरण एक्स बरोबर ए येणार, ठीक आहे। म्हणजे एक्स बरोबर कोणतीही किंमत असेल तर या ठिकाणी हे जे वाक्य आहे ते वाक्य लिहिणं महत्त्वाचं आहे की वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण हे एक्स बरोबर ए या स्वरूपाचे असते। आता म्हणजेच एक्स बरोबर म्हणजेच नक्की कोणता नंबर बघा तर कोणता बिंदू असेल तर त्याने सांगितलं आहे बघा की अक्षाच्या डावीकडील 7 एक। आता डावी म्हणजे काय असणार आहे, डावी म्हटल्यावरती तिथे सगळे जे नंबर असतात ते वजा किंवा निगेटिव्ह नंबर्स असतात। जर या ठिकाणी उजवीकडे सांगितलं असतं तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह नंबर आले असते म्हणजेच धन नंबर्स आले असते ना। त्या ठिकाणी डावी बाजू म्हणजे तिथे सगळे कसे असणार आहेत तर ते ऋण नंबर असणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो आपण आत्ताच आलेख काढला आहे बघा। आता हा जो तुम्हाला दिसतोय हा आहे वाय अक्ष आहे ना। आता ही उजवी बाजू झाली आहे ना आणि ही बाजू झाली डावी, मग उजव्या बाजूवरचं ही उजवी बाजू झाली आणि ही डावी बाजू झाली। तर त्यांनी सांगितलं आहे डाव्या बाजूवरचं 7 एकक म्हणजे या ठिकाणी 7 एकक म्हणजे इथं किती असणार आहे तर तो -7 असणार आहे। डावी बाजू म्हणल्यावरती लक्षात ठेवायचं की ते वजा चिन्ह आपल्याला द्यायचं आहे, उजवी बाजू असेल तर ते अधिक चिन्ह असेल एवढं फक्त लक्षात ठेवा। तर डावीकडील 7 एकक अंतरावर म्हणजे इथं काय असेल बघा तर एक्स बरोबर -7 असणार आहे, ठीक आहे। डावे म्हणून -7 आपण लिहिलं, ठीक आहे, वजा लिहिलं आणि 7 आहे तर आपण -7 केलं, ओके। एवढंच आहे फक्त याच्यामध्ये। त्यानंतर बघा तिसरा प्रश्न त्यांनी विचारला आहे आता एक्स अक्षाला समांतर। आता एक्स अक्षाला आहे म्हणल्यावरती आपलं समीकरण कसं येईल, एक्स आहे म्हणल्यावरती वाय इज इक्वल टू आहे ना, वाय बरोबर जे काय संख्या असेल ते आणि त्या अक्षाच्या खाली 5 एकक अंतरावर असलेल्या रेषेचं समीकरण लिहा। आता या ठिकाणी अगोदर आपण पुन्हा त्याच ग्राफवरती जाऊया, आलेखावरती जाऊया। आता हा जो आहे सरळ लाईन ती तुमची आहे एक्स अक्ष। एक्स अक्षाच्या वरची बाजू कशी आहे बघा सगळी धन नंबर्स आहेत आणि एक्स अक्षाच्या खालची बाजू ते आहे पूर्ण निगेटिव्ह नंबर्स म्हणजे ऋण नंबर आहेत। मग आता त्यांनी खालची बाजू सांगितली आहे म्हणल्यावरती नंबर कोणता येईल तर तो वजामध्येच तो नंबर येणार आहे ना। त्यामुळे वरची बाजू खालची बाजू उजवी बाजू आणि डावी बाजू एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे, ओके। आता डावी बाजू असेल तर वजा चिन्ह असणार आहे, उजवी बाजू असेल तर अधिक चिन्ह असणार आहे, वरची बाजू असेल तर अधिक चिन्ह असणार आहे आणि खालची बाजू असेल तर वजा चिन्ह असणार आहे। एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, मग ते तुम्हाला पटकन ते सुटेल। या टाईपचे उदाहरण तुम्हाला पटकन सुटेल। फक्त हे स्क्वेअरमध्ये जे चिन्ह सांगितलेलं आहे तेवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा, ओके। त्यानंतर मग कसं येईल बघा इथं रेषेचं समीकरण लिहा। आपल्याला उत्तरमध्ये जसं वरती लिहिलं आहे तसंच या ठिकाणी लिहायचं, फक्त एक्स अक्ष आहे। एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण हे वाय इज इक्वल टू बी या स्वरूपाचे असेल, ओके। आणि म्हणून एक्स अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या खाली 5 एकक अंतरावर असलेल्या रेषेचं समीकरण काय येईल बघा तर खाली असल्यामुळे वजा चिन्ह असणार आहे आणि 5 म्हणल्यावरती तर फक्त -5 आपल्याला करायचं आहे, ओके। अशा पद्धतीने आपल्याला हा तिसरा प्रश्न सोडवायचा होता, ओके। आता नेक्स्ट चौथा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात। तर बघा त्याने आपल्याला चौथा प्रश्न काय विचारला आहे, Q -3 -2 हा बिंदू वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे, त्या रेषेचे समीकरण लिहा व त्याचा आलेख काढा, ठीक आहे। आता त्याच्यामध्ये मी उत्तर लिहिलेलं आहे पण याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला नंतर सांगते। अगोदर आपण काय करूया, जो ग्राफ आहे म्हणजे जो आलेख आहे तो अगोदर आपण काढूया। हे जो बिंदू आहे Q तो बिंदू अगोदर आपण प्लॉट करूया आणि मग त्याच्यानुसार आपल्याला रेषेचं समीकरणसुद्धा विचारलेलं आहे ते लिहूया आणि मग त्याचा आलेखसुद्धा अगोदर आपण काढून घेऊया, ठीक आहे। तर बघा नेहमीप्रमाणे आपल्याला एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढायचा आहे, ठीक आहे। एक्स अक्ष आणि वाय अक्ष।
प्रमाणसुद्धा आपल्याला न्यायचं आहे. प्रमाण जे असणार आहे ते सेमच असणार आहे. प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक दोन्ही अक्षावर. 1 एकक दोन्ही अक्षावर. ओके, आता हे आपण लिहिलं. आता अगोदर आपण नंबर काढूया ह्याचे. उजव्या साईडला एक्स अक्षावरती उजव्या साईडला कोणते नंबर असतात? सगळे धन नंबर्स असतात ते लिहा. 1 2 3 आणि 4. ठीक आहे, आपल्याला जास्त नाहीत नंबर लागणार कारण का क्यू हा जो पॉईंट आहे तो -3 आणि -2 आहे, त्याच्यामुळे जास्त आपला मोठा ग्राफ नसेलच. -1 -2 -3 -4 आणि -5 एवढं ठीक आहे. खालच्या साईडला सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात. 2 3 आणि -4. ओके, वरच्या साईडला अधिक नंबर असतात बरं का. 1 2 3 आणि 4. ओके, अशा पद्धतीनं. आणि मधला जो असतो तो 0 असतो. ओके, ठीक आहे. तर आता हे आपले एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढून झालेले. आता आपल्याला बिंदू कोणता करायचा आहे बघा. Q -3 आणि -4. -3 आणि -3 आणि -2. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही चौथ्या चरणामध्ये हे दोन्हीही जे दिसतात आपल्याला, म्हणजे ह्या दोन फक्त लाईनीचा आपल्याला विचार करायचा आहे. चौथ्या चरणामध्ये हे दोन्हीची एक्स अक्ष आणि वाय अक्ष ते त्यांचे नंबर कसे आहेत ते निगेटिव्ह नंबर्स आहेत, म्हणजेच ऋण नंबर्स आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर आपण काय करायचं आहे, तिसरा -3 एक्स जो आहे तो -3 आहे. एक्स बिंदू -3 आणि वायचा जो बिंदू आहे तो -2 आहे. म्हणजे बघा या ठिकाणी हा -2 आणि एक्स अक्षावरचा -3 आणि वाय अक्षावरचा हा -2. हा बिंदू आपल्याला या ठिकाणी दिसतोय. हा बिंदू कोणता आहे आपला? तर तो Q -3 आणि -2 आहे. आता हा नंबर आपण हा बिंदू आपण प्लॉट केलेला आहे. ओके, आता प्लॉट केलेला आहे पण त्यांनी आपल्याला बघा प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे ते अगोदर बघूया. बिंदू Q -3 -2 हा बिंदू वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे. आता हा जो बिंदू आपण प्लॉट केलेला आहे तो बिंदू, आता ही वाय अक्ष आहे तर या वाय अक्षाला समांतर अजून एक आपल्याला रेष काढायची आहे. आणि ती जी रेष आपण अशी काढायची आहे की ती रेष या बिंदूमधून पास होईल अशी ती आपल्याला रेष काढायची आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक अशी आपल्याला लाईन बरोबर Q बिंदूमधून जाईल. आता हा Q बिंदू वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवरती आहे. कळालं तुम्हाला? ओके, मग या ठिकाणी अशा पद्धतीने आपण काय काढलेलं आहे बघा, लाईन काढलेली आहे. आता त्यांनी अजून आपल्याला हा प्रश्न विचारला आहे की त्या रेषेचे समीकरण लिहा. आता आपल्याला या रेषेचे समीकरण लिहायचं आहे. आता एकतर ती वाय अक्षाला समांतर आहे म्हणल्यावरती आपल्याला समीकरण कसं येईल बघा, तर ते समीकरण आपलं एक्स बरोबरच येणार आहे ना. पाठीमागच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये मी सांगितलेलं आहे. तर वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवरती आहे आणि त्या रेषेचं समीकरण आहे ना, ते वाय अक्षाला समांतर आहे म्हटल्यावरती या रेषेचे समीकरण हे एक्स बरोबरच येणार आहे. आणि एक्स अक्षावरती ही रेषा -3 आहे ना, या बिंदूला छेदून जाते आहे ना, या बिंदूमधून जाते. त्याच्यामुळे याचं काय असेल बघा समीकरण एक्स बरोबर -3 हे त्याचं काय असणार आहे, समीकरण असणार आहे. कळालं तुम्हाला? याचं समीकरण काय आहे तर एक्स बरोबर -3 हे त्याचं समीकरण आहे. ओके, आणि अशा पद्धतीचा त्याचा तो ग्राफ आहे. तो अशा पद्धतीने ग्राफ त्याचा आपला तयार झालेला आहे. ठीक आहे, समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता. ओके, अशा पद्धतीने आपल्याला तो ग्राफ जो आहे तो काढायचा आहे. डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता मग याचं उत्तर कसं फायनल आपण आता हे तर तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे. आता या ठिकाणी मग उत्तर तुम्ही एकत्र कसं लिहिणार तर Q -3 -2 हा बिंदू वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे हे आपण आता बघितलेलंच आहे. आणि Q या बिंदूचे स्थान तिसऱ्या चरणात व वाय अक्षाच्या डावीकडे आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता Q या बिंदूचे स्थान हे तिसऱ्या चरणामध्ये आहे. पहिले चरण, दुसरे चरण, तिसरे चरण आणि चौथे चरण. Q या बिंदूचे स्थान हे तिसऱ्या चरणात आहे आणि वाय अक्षाच्या डाव्या बाजूला आहे ना, डाव्या बाजूला असल्यामुळे कुठं असणार आहे त्याचं निगेटिव्ह नंबर असणार आहे, म्हणजेच त्याला वजा हे चिन्ह असणार आहे. वाय अक्षाच्या डावीकडे आहे आणि वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण काय असतं तर ते एक्स बरोबर ए असते. ठीक आहे, आणि या स्वरूपाचे असते आणि म्हणून या रेषेचे समीकरण काय झालेलं आहे तर
ते x बरोबर -3 आहे. ठीक आहे, हे सगळे एक्सप्लेनेशन मी तुम्हाला आताच आलेखवरती केलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ते उत्तर लिहायचं आहे. ओके, ठीक आहे. आता पुढचा पाचवा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूया. बघा, त्याने पाचवा प्रश्न आपल्याला काय विचारला आहे, y अक्ष आणि रेषा x बरोबर -4 या समांतर रेषा आहेत, तर या दोन रेषांमधील अंतर किती आहे. आता सोपा प्रश्न आहे बघा. y अक्षाला समांतर असणारी ही रेषा y अक्षाच्या डावीकडील -4 एकक अंतरावर आहे. आता आपण हे कशावरून काढलं बघा, तर x अक्षावर आणि x बरोबर -4, वजाची नाही म्हणल्यावरती ती डाव्या साईडलाच असणार आहे ना. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी लिहिलं y अक्षाला समांतर असणारी ही रेषा y अक्षाच्या डावीकडे 4 एकक अंतरावरती आहे. बरोबर, -4 आहे म्हणल्यावरती डावीकडे 4 एकक अंतरावरती आहे. आणि या दोन समांतर रेषांमधील अंतर हे किती आहे बघा, तर ते 4 एकक आहे. ठीक आहे, आता अंतर हे धन असू द्या किंवा ऋण असू द्या, अंतर ते नेहमी पॉझिटिव्हमध्येच येतं, म्हणजेच धन नेहमी असं, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. वजा असलं तरी सुद्धा उत्तर अधिकच येईल, अधिक असलं तरी सुद्धा अधिकच येणार, एवढं फक्त लक्षात ठेवा. ओके, आता नेक्स्ट काय आहे बघा प्रश्न, आपण लगेचच बघूया. आता पुढीलपैकी कोणत्या समीकरणांचे आलेख x अक्षाला समांतर आहेत व कोणत्या समीकरणांचे आलेख y अक्षाला समांतर आहेत ते लिहा. आता x बरोबर त्यांनी 3 दिलेलं आहे ना, x बरोबर 3 आहे. तर बघा उत्तरामध्ये आपण लिहायचं आहे y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण हे x बरोबर a आहे. x बरोबर 3 आहे म्हणल्यावरती तो y अक्षाला समांतर असणार आहे की नाही, आणि म्हणून x बरोबर 3 ही रेषा y अक्षाला समांतर असणार आहे. ठीक आहे, x आहे म्हणल्यावरती ती y अक्षाला समांतर असणार आहे, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. जर इथं y असतं तर ती x अक्षाला समांतर असते. आता बघा, इथं y आहे म्हणल्यावरती ती x अक्षाला समांतर आहे. तरी सुद्धा आपण बघूया, y - 2 बरोबर 0. आता x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण काय असतं, तर ते y बरोबर b असतं, या रूपामध्ये असतं. आणि म्हणून y - 2 बरोबर 0 म्हणजेच ही रेषा कोणत्या अक्षाला समांतर असणार आहे, तर ते x अक्षाला समांतर असणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे. आता तिसरा बघा, या ठिकाणी x आहे म्हणल्यावरती तो y अक्षाला समांतर असणार आहे, आणि या ठिकाणी y आहे म्हणल्यावरती तो x अक्षाला समांतर असणार आहे. ठीक आहे, आता लिहायचं काय बघा, x + 6 बरोबर 0. y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण हे कसं असणार आहे, तर ते x बरोबर a या रूपात असते, आणि म्हणून x + 6 बरोबर 0. म्हणजेच त्याची x ची किंमत किती येईल बघा, 6 अधिक आहे, पलीकडे गेले तर ते -6 होईल ना. मग त्याच्यामुळे x बरोबर -6 ही रेषा y अक्षाला समांतर असणार आहे. ओके, आता पुन्हा y बरोबर किती आहे बघा, तर ते -5 आहे. मग x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण काय असतं, तर ते y बरोबर b या रूपामध्ये असतं, आणि म्हणून y बरोबर -5 ही रेषा x अक्षाला कशा असणार आहे, तर ते समांतर असणार आहे. ओके, आता 7वा प्रश्न बघूयात आपण काय आहे. तर बघा, 7वा प्रश्न त्याने विचारला आहे, आलेख कागदावर A 2 3 B 6 - 1 आणि C 0 5 हे बिंदू स्थापन करा. जर हे बिंदू एकरेषीय असतील तर त्यांना सामावणारी रेषा काढा. ही रेषा x अक्ष व y अक्ष यांना ज्या बिंदूमध्ये छेदते त्या बिंदूचे निर्देशक लिहा. ओके, म्हणजे आपल्याला हे तीनही ABC पॉईंट एकतर आपल्याला ग्राफ पेपरवरती आलेख कागदावरती प्लॉट करायचे आहेत, म्हणजेच आपल्याला त्याचे स्थापन करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जर त्या तिन्ही बिंदूंमधून जर एक सरळ रेषा जात असेल तर ते x अक्ष आणि y अक्षाला नेमकी कुठल्या बिंदूमध्ये छेदते तर ते बिंदूसुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने तो काय आहे आपल्याला त्यांनी प्रश्न विचारला आहे. ठीक आहे, हे उत्तर या ठिकाणी मी लिहिलेलं आहे, पण ह्याचं उत्तर तुम्हाला मी नंतर एक्सप्लेन करून सांगते. अगोदर आपण काय करूया, ग्राफ काढूया. तर या ठिकाणी बघा, जास्तीत जास्त नंबर जो दिसतो आपल्याला तो 6 दिसतो आहे ना, 6 आपल्याला दिसतोय. मग त्याच्यामुळे आपण काय करूया आता, पण हा 6 जो आहे तो धन नंबर आपल्याला दिसतो. ठीक आहे, आणि जे ऋण नंबर फक्त वजा 1च आहे, त्यामुळे आपल्याला जी डावी बाजू आहे ती जास्त मोठी नाही काढली तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी चालणार आहे. ओके, तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण हा x अक्ष आणि हा y अक्ष काढलेला आहे. ओके, तर बघा या ठिकाणी जे निगेटिव्ह नंबर्स आहेत ना संख्या रेषेवरचे, आपण जो x अक्ष आणि y अक्ष काढला याच्यामधले
जर जे निगेटिव्ह नंबर आहे ते आपल्याला कमीच लागणार आहेत. म्हणजे या ठिकाणी जर तिन्ही बिंदू जर तुम्ही बघितले त्याच्यामध्ये फक्त वजा एकच आहे, त्याच्यामुळे आपण हे नंबर कमी घेतलेले आहे. जर जास्त मोठे नंबर असतो तर आपण या ठिकाणी संख्या रेषा वाढवली असते, गरजच नाही, त्याच्यामुळे आपण हे थोडंसं छोटंच काढलेलं आहे. आता आपल्याला हे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत ना ते थोडेसे जास्त लागणार आहेत, ते थोडेसे मोठे आहेत, त्याच्यामुळे 5 आहे, 6 आहे, त्याच्यामुळे आपण हे थोडेसे मोठे काढलेले आहेत. ओके, त्याच्यामुळे त्या पद्धतीने बिंदू बघूनच आपण ग्राफ किंवा आलेख हा ठरवायचा असतो. ओके, या ठिकाणी 0 लिहिलं आहे आणि आपलं जे प्रमाण आहे ते नेहमीप्रमाणे प्रमाण ठेवायचं आहे. प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर किती असणार आहे, तर 1 एकक असणार आहे दोन्ही अक्षावर. ओके, तर हे आपलं प्रमाण झालेलं आहे लिहून आणि दोन्हीही अक्ष आपण काढलेले आहेत. ओके, अशा पद्धतीने बघा हे दोन्ही अक्ष आपण काढलेले आहेत. आता आपण काय करूया, जे बिंदू दिलेले आहेत ते बिंदू अगोदर आपण प्लॉट करूया. बिंदू आहे ए, तो आहे 2 आणि 3. म्हणजे एक्स अक्षावरती आपल्याला 2 आणि वाय अक्षावरती तिसरा बिंदू बघायचा आहे ना. एक्स अक्षावरती हा दुसरा बिंदू आणि आपल्याला वाय अक्षावरती तिसरा बिंदू, म्हणजे या ठिकाणी दिसते बरं का ना, हा 3, हा 2 आणि हा 3. ओके, सो या ठिकाणी तो बिंदू आपल्याला मिळतो. या ठिकाणी लगेचच त्या बिंदूचं नाव लिहायचं आहे 2 आणि 3. एक्स अक्षावरती 2 बघायचा आहे आणि वाय अक्षावरती 3 बघायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा बी बिंदू बघूया, तो आहे 6 आणि -1. एक्स अक्षावरती 6 आणि वाय अक्षावरती -1, म्हणजे बघा या ठिकाणी ना, सो -1 आणि 6, सो या ठिकाणी तो बिंदू असेल. ठीक आहे, बी बिंदू आहे 6 आणि -1. एक्स अक्षावरती 6 आणि वाय अक्षावरती -1. ओके, ठीक आहे. त्यानंतर तिसरा बिंदू आपण बघूया, तो आहे सी, तो आहे 0 आणि 5. 0 आणि 5 म्हणजे एक्स अक्षावरती 0 आणि वाय अक्षावरती 5, म्हणजे तो हा बिंदू असणार आहे ना, सी बिंदू 0 आणि 5. ठीक आहे, एक्स अक्षावरती 0 आणि वाय अक्षावरती 5. ठीक आहे, आता आपल्याला हे तिन्ही बिंदूमधून जर रेष जात असेल, रेष पास होते का ते फक्त आपण बघणार आहोत. बघा या ठिकाणी मी जर स्केल ठेवली तर आरामात याच्यातून एक लाईन जाते आपल्या ना. सो अशी एक तुम्ही लाईन काढू शकता. ठीक आहे, आपली लाईन अशी गेलेली आहे, त्याला ॲरो द्यायचा आहे. ठीक आहे, ॲरो आपण दिलेला आहे. आणि आता हे जे दोन्ही बिंदू आहेत ना ते अगोदर एक्स अक्षाला आणि वाय अक्षाला ही जी रेषा आहे ती कुठे छेदते हे सुद्धा आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, तर वाय अक्षाला बघू शकता तुम्ही, वाय अक्षाला बघा इथं 0 आणि 5 ह्याच्यामध्ये छेदते आणि इथं एक्स अक्षाला सुद्धा कुठं बघा छेदते, एक्स अक्षाला 5 आणि 0 या बिंदूमध्ये छेदते आणि वाय अक्षामध्ये 5 आणि 0 या बिंदूमध्ये छेदते है ना. हे तुम्हाला आता कळालं असेल. त्याच्यामुळे उत्तरामध्ये असं लिहायचं आहे, दिलेली रेषा एक्स अक्षाला 5 क्यू या बिंदूत, एक्स अक्षाला क्यू 5 0 या बिंदूमध्ये, तर वाय अक्षाला सी 0 5 या बिंदूमध्ये छेदते. आता एक्स अक्षाला बघू शकता तुम्ही, या ठिकाणी हा क्यू बिंदू आहे ना. ओके, इथं बघा. ओके, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे बघा, त्या बिंदूला फक्त त्यांनी नाव दिलेलं आहे. ठीक आहे, हे आपण वाटलं तरी त्या ठिकाणी लिहूया, इथं क्यू लिहूया. ओके, आणि हा सी बिंदू तर आपल्याला माहीतच आहे, या सी बिंदूतून गेलेला आहे, या बिंदूला नाव नाही, त्यामुळे फक्त आपण इथं क्यू हे नाव लिहिलेलं आहे. तर तो बिंदूसुद्धा लिहूया, 5 आणि 0 याच्यामधून ती लाईन गेलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा सांगते, दिलेली रेषा एक्स अक्षाला क्यू 5 0 या बिंदूत, तर वाय अक्षाला सी 0 5 या बिंदूमध्ये छेदते. कळालं तुम्हाला. अशा पद्धतीने आपल्याला हा ग्राफ किंवा हा आलेख काढायचा होता. ठीक आहे, समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही चेक करू शकता. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हा ग्राफ काढायचा होता.